म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून वर्षा सचिन कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला असून टाकळी पंचायत समिती गणातून रिधा सुलेमान मुजावर यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या दोन्ही उमेदवारांच्या अर्ज दाखल कार्यक्रमाला कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती। म्हैसाळ जिल्हा परिषद गटातील लढत विशेष चर्चेचा विषय ठरत आहे। महिनाभरापूर्वी आंबेडकरी चळवळीचे प्रभावी नेते म्हणून ओळख असलेले सचिन कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला होता। त्यांच्या या प्रवेशानंतर सामाजिक, राजकीय व कार्यकर्त्यांच्या पातळीवर सकारात्मक प्रतिसाद उमटताना दिसून आला होता। याच पार्श्वभूमीवर आज त्यांच्या पत्नी वर्षा सचिन कांबळे यांनी म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळाल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे। वर्षा सचिन कांबळे या सामाजिक जाणीवेतून काम करणाऱ्या, सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणाऱ्या उमेदवार म्हणून ओळखल्या जात असून महिलांमध्ये त्यांना विशेष पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे। पती सचिन कांबळे यांच्या सामाजिक चळवळीतील अनुभवाचा फायदा या निवडणुकीत त्यांना निश्चितच होणार असून विविध घटकांचा मजबूत पाठिंबा त्यांना मिळत असल्याचे जाणकारांचे मत आहे। दरम्यान टाकळी पंचायत समिती गणातून रिधा सुलेमान मुजावर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्या गणातील राजकीय समीकरणांनाही नवे वळण मिळाले आहे। विकासाभिमुख भूमिका, सर्वसमावेशक नेतृत्व आणि स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका यामुळे त्या देखील सक्षम उमेदवार म्हणून पुढे येत आहेत। एकूणच काय तर म्हैसाळ जिल्हा परिषद गट आणि टाकळी पंचायत समिती गणातील या उमेदवारांच्या उमेदवारीमुळे निवडणूक लढत अधिक रंगतदार होणार असून येत्या काळात प्रचाराच्या रणधुमाळीत मोठे राजकीय चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। चालू कर। म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून वर्षा सचिन कांबळे आणि टाकळी पंचायत समिती गणातून रिधा सुलेमान मुजावर यांचा उमेदवारी अर्ज आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी टाकळी, बोरवाड, वड्डी, म्हैसाळ या सर्व गावातील आणि सुभाषनगर या सर्व गावातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे। चालू कर। म्हैसाळ जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी म्हैसाळ जिल्हा परिषद गट आणि म्हैसाळ पंचायत समिती आणि टाकळी पंचायत समिती या तिन्ही उमेदवारांच्या विजयासाठी जीवाचे रान करून या ठिकाणी म्हैसाळ जिल्हा परिषद गट या ठिकाणी महाविकास आघाडीच्या ताब्यात देऊन जिल्हा परिषदेच्या 61 गटामध्ये म्हैसाळ जिल्हा परिषद मतदारसंघ हा कशा पद्धतीनं आदर्श होईल आणि दोन्ही पंचायत समितीचे गण आहेत म्हैसाळ आणि टाकळी हे सुद्धा आदर्श या ठिकाणी व्हावेत यासाठी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक या ठिकाणी पार पडून पुढची व्यूहरचना, प्रचाराची रणनीती कशा पद्धतीने आखायची, कशा पद्धतीने करायची आणि म्हैसाळ गट आणि दोन्ही पंचायत समिती या ठिकाणी विजयापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवायचं यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मनामध्ये निश्चय केलेला आहे। त्याबद्दल आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुद्धा जे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि येणाऱ्या 15 दिवसांमध्ये असंच सहकार्य आपण सर्वजण करावं अशी विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय मल्हार।